एका रील स्टारने या ठिकाणी थार गाडीवरती बसून रील बनवण्याचा प्रयत्न केला नव्हे तर बनवलाच. राहता पोलीस स्टेशनची गाडी या ठिकाणी आलेली आहे. आपण बघूयात. या ठिकाणी जय माता दी मोबाईल शॉप या ठिकाणी रील बनवण्याचं काम झालं. स्वतःचा जीव धोक्यात घालून थार गाडीवरती बसून त्याचं शूटिंग करण्याचं राहतेकरांनी बघितलेलं आहे. अर्थात हे चुकीचं आहे. आपण विचारूयात कसं वाटतं हे गाडीवर बसून शूटिंग करणं वगैरे कसं वाटतं? बोल कसं वाटतं? इथे कोणी बोलायला तयार नाही. राहता पोलीस स्टेशन तुम्ही दाखवा गाडी. राहता पोलिसांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेतलेली आहे आणि चितळी रोडवरील जय माता दी मोबाईल शॉप विवो या दुकानाच्या मार्केटिंग प्रमोशनसाठी संबंधितांनी हे धाडस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी तरुणांनी गर्दी केली पण तरुण काही बोलायला तयार नाही. तुम्ही बघू शकतात. परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून मोबाईल विक्रीसाठी अशा पद्धतीने जर मुलांचं शूटिंग घेण्यात आलं त्या रील स्टारचाही जीव जाऊ शकतो. कदाचित ती थार गाडी तिचा स्पीड, वाहन मर्यादा, वेग या सगळ्याच गोष्टी भयानक आहेत. परंतु या छोट्याशा गोष्टींसाठी असं का करण्यात येतंय आपण दुकान मालकाला विचारूयात. काय सांगाल? काय रीलचं मार्केटिंग चालू होतं काय? बोला काय बोलायचं? काय तुमच्या दुकानाचं मार्केटिंग होतं का? दुकानाचं म्हणजे आमची सेल होण्यासाठी आम्ही मार्केटिंग करतो, बाकी दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. अरे पण त्या गाडीवरती एवढं स्वतःच्या जीवावर उदार होऊन तर कंटेंट त्यांचाच रील स्टार वाले ते बोलले आम्हाला करायचं म्हणून आम्ही तयार झालो. कुठले होते रील स्टार? स्टार त्यांचं नाव नाही सांगू शकत मी. बरं ठीक आहे. तर या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलंय की रील स्टार यांच्याकडनंच ऑफर होती नाही का, की आम्ही अशा पद्धतीने मार्केटिंग करतो आणि त्यामुळं कदाचित हे लोक तयार झाले असतील. त्यामुळं दुकानदार हे त्यांच्या पद्धतीने त्यांच्या दुकानाची जाहिरात कशी व्हावी यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु रील स्टारने देखील ध्यानात घेतलं पाहिजे की वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. स्वतःचा जीव तुम्ही धोक्यात घालण्याबरोबरच तुम्ही इतरांच्याही जीवाला धोका रस्त्यावरती तयार करा. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, राहता पोलीस स्टेशन. आज चितळी रोडला जो काही प्रकार घडला, मोबाईल दुकानाच्या प्रमोशनसाठी रस्त्यात रील स्टार गाडीवर बसून मोबाईल शॉपीचं प्रमोशन करत होता. त्यामुळे रोडवर काही काळ वाहतूक अडवल्या गेली आणि सामान्य जनतेला त्रास झाला. सदर गाडी ही आणि रील स्टार हे ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरी मी आपल्या मार्फतीने जनतेला आव्हान करू इच्छितो की असे कोणतेही प्रकार करू नये ज्यामुळे सामान्य जनतेला त्रास होईल आणि असे प्रकार केल्यास आपल्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सुद्धा दक्षता घ्यावी. धन्यवाद. झालेला प्रकार हा अतिशय घातक आहे आणि तरुणाई देखील कधी कधी अनुकरण करते. त्यामुळं युवकांनी, तरुणांनी या प्रकारे धाडस करू नये असं आवाहन राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी आपल्याला केलेलं आहे. ॲडव्होकेट रामनाथ पाटील सदाफळसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, राहता. इथं रील बनवण्याचं कामकाज चालू आहे. तुम्ही वरती दाखवा. एक थार गाडी आहे. या गाडीवरती मोबाईलचं प्रमोशन चालू आहे. हे प्रमोशन करताना या ठिकाणी थार वापरली. या गाडीचा नंबर आहे MH17DN 57. थोडा काळ ट्रॅफिक जॅम झाली, परंतु कोणत्या मार्केटिंगसाठी, कोणत्या दुकानासाठी या पद्धतीनं रीलचं शूटिंग थार गाडीवरती बसून करण्यात आलं याच्यामुळं राहतेकर हैराण झाले. गॉडफादर मीडियासाठी ॲडव्होकेट रामनाथ पाटील सदाफळसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, चितळी रोड, राहता.